नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्रातील मोदी सरकारने देशातील मध्यमवर्गीयांसाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत, ज्यांच्या मदतीने लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात। प्रधानमंत्री मुद्रा योजना ही याच श्रेणीतील एक योजना आहे। या योजनेअंतर्गत बँका लोकांना परवडणाऱ्या व्याजदरावरती 20 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देतात। या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कुठल्याही गॅरंटीशिवाय मिळतं। 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कर्जाची मर्यादा 20 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती। ही मर्यादा 24 ऑक्टोबर 2024 पासून लागू झालेली आहे। मुद्रा कर्ज योजना 4 श्रेणींमध्ये उपलब्ध आहे। शिशु, किशोर, तरुण आणि तरुण प्लस या प्रत्येक श्रेणीसाठी कर्जाची वेगवेगळी रक्कम आहे। शिशुसाठी 50,000 रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध आहे, तर किशोरसाठी 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध आहे। तरुणसाठी 5 ते 10 लाख रुपयांपर्यंतचा कर्जाचा समावेश आहे, तर तरुण प्लस यासाठी 10 लाख रुपयांपासून ते 20 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध आहे। तर मग आता यासाठी कोणकोणत्या बँका कर्ज देतात तेही पाहूयात। व्यावसायिक बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, त्यानंतर लघु वित्त बँका, नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या म्हणजेच NBFCs, त्यानंतर सूक्ष्म वित्त संस्था इत्यादींद्वारे हे कर्ज दिलं जातं। ही योजना 10 वर्षांपूर्वीची आहे। मुद्रा योजनेमुळे आतापर्यंत 52 कोटींहून अधिक कर्ज खाती उघडण्यात आलेली आहेत। यामुळे उद्योजकीय क्रियाकल्पांमध्ये सातत्यानं वाढ आपल्याला होताना पाहायला मिळते। किशोरवयीन कर्जाचा वाटा हा आर्थिक वर्ष 2016 मध्ये 5.9% आर्थिक वर्ष 2025 मध्ये 44.7% वाढण्याचा अंदाज आहे। मुद्रा योजनेच्या एकूण लाभार्थ्यांपैकी 68% महिला आहेत, त्यामुळे महिलांनी यामध्ये जास्ती सहभाग घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं स्वस्तामध्ये व्याज आणि कुठल्याही गॅरंटीशिवाय तुम्हाला अगदी 20 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज हे मोदी सरकारकडून मिळत आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।